आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा हळूहळू आता उडू लागलाय. प्रचाराला हळूहळू वेग येत आहे. 2 दिवसात अनेकांच्या उमेदवारी जाहीर होतील, पण तत्पूर्वीच अनेकांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. प्रत्येकाचा प्रचार सुरू झालाय. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 20 मधील भाजपचे इच्छुक उमेदवार, ओबीसी पुरुष या गटातून भाजपचे इच्छुक उमेदवार सुनील वाडकर यांचा परिचय. खरं तर सुनील वाडकर हे जवळजवळ 20 वर्षापेक्षा अधिक काळ भाजप आणि समाजकारण आणि राजकारणामध्ये काम करत आहेत. 2004 पासून राजकारणात आणि समाजकारणात ते सक्रिय आहेत. मुळात समाजकारणाची सुरुवात केली ती एका वाचनालयानं. आजोबांना वाचनाची आवड होती आणि तीच आवड लक्षात घेऊन तो वारसा पुढे चालवत सुनील वाडकर यांनी आपल्याच घरामध्ये वाचनालय सुरू केलं आणि तिथूनच जनतेचा संपर्क सुरू झाला आणि समाजकारणाचा मुहूर्तही झाला. नंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या बरोबर काम करत असताना राजकारणात प्रवेश झाला. लोकसभा निवडणूक असू दे, विधानसभा निवडणूक असू दे, प्रत्येक वेळी झोकून देऊन काम करत त्यांनी या प्रभागात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्याचं काम केलं. 2014ला अंमल महाडिक आमदार झाले तेव्हाही त्यांच्या बरोबरीनं राहून या प्रभागात मताधिक्य मिळवून दिलं. जे खासदार धनंजय महाडिक जेव्हा खासदार झाले तेव्हाही मताधिक्य मिळवून दिलं. म्हणजे एक पक्षाचं काम अतिशय नेटानं प्रामाणिकपणे करत पक्ष या भागात मजबूत करण्याचं काम सुनील वाडकर यांनी केलेलं आहे. त्यामुळे पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची या भागात ओळख आहे. 2015 साली त्यांच्या पत्नी सुप्रिया वाडकर भाजपच्या वतीनं महापालिकेच्या मैदानात उतरल्या. अतिशय किरकोळ मतानं त्यांचा पराभव झाला, पण पराभवानं खचून न जाता उलट दुप्पट वेगानं सुनील वाडकर यांनी काम सुरू केलं. प्रचंड काम या भागात त्यांनी केलेलं आहे. हिंदुत्वाची आवड त्यांना निर्माण झाली आणि हिंदुत्वाचं कार्ड घराघरात पोहोचण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. भाजपचं काम असू दे, सरकारी योजना असू दे, त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यात सुनील वाडकर या प्रभागात कुठेही कमी पडेल नाहीत. लाडकी बहीण योजना असू दे, आयुष्यमान कार्ड असू दे किंवा अन्य सरकारच्या सगळ्या योजना या जनतेच्या घरापर्यंत, दारापर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुनील वाडकर हे नेहमीच सक्रिय असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजकार्य या निमित्तानं होत आहे. पक्ष एकीकडं या प्रभागात मजबूत करताना सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या त्यांनी. त्यामुळे जेव्हा 25 वर्षात जनतेचा सेवक म्हणून, धडपडणारा कार्यकर्ता म्हणून, अतिशय सर्वसामान्य कार्यकर्ता पण जनतेसाठी वेळ देणारा, अहोरात्र उपलब्ध असणारा, हाकेला ओ देणारा कार्यकर्ता म्हणून सुनील वाडकर यांनी आपली ओळख तयार केली आहे. खरं तर खासदार धनंजय महाडिक असू दे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार अंमल महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक या सगळ्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी या प्रभागात उपलब्ध करून दिलेला आहे. जवळजवळ 22 कोटीपेक्षा अधिक निधी सुनील वाडकर यांनी आपल्या प्रयत्नाने पाठपुरावा करत या भागात खर्च करून दिला आहे. त्यामुळे अनेक रस्ते, गटर, ड्रेनेज या भागातली कामं मोठ्या प्रमाणात झाली. समता कॉलनी असते ते हस्तिनापूर नगर, म्हाडा कॉलनी, दत्तोबा शिंदे नगर, सुर्वे नगर, प्रथमेश नगर अशा भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात रस्ते केलेले आहेत. 92 लाख रुपये मंजूर केले ते राधानगरी ते कळंबा या रस्त्यावर. याशिवाय आणखी 80 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. अनेक सांस्कृतिक हॉल त्यांनी बांधलेले ज्याचा वापर अतिशय चांगला सुरू आहे. निवृत्तांसाठी 4 विरंगुळा केंद्र त्यांनी बांधलेले आहेत. आणखी काहींचे काम सुरू आहेत. ओपन जिम 3 बांधले, आणखी काही ओपन जिम मंजुरी आहेत. रंकाळा ते फुलेवाडी रस्ता अतिशय खराब झाला होता, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आणलेला आहे. म्हणजे 17 कोटीचा निधी या भागासाठी मंजूर केला आहे. काही रस्त्याला 1.5 कोटीचा निधी मंजूर झाला. जो महत्त्वाचा रस्ता वाशी नाका ते कळंबा नाका, तो महत्त्वाचा रस्ता होता, तो रस्ता आता पूर्णतः मार्गावर आहे. म्हणजे आमदार आणि खासदार यांच्या बरोबर पाठपुरावा करत भागाचा विकास व्हावा,
भागातल्या समस्या सुटाव्यात यासाठी सुनील वाडकर यांचा प्रयत्न नेहमीच असतो. त्यामुळं काम करणारा कार्यकर्ता म्हणून या प्रभागात त्यांची ओळख आहे आणि याच कामाच्या जोरावर सुनील वाडकर हे भाजपच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या या निवडणुकीत काम बोलतंय. त्यामुळं आता पाठपुरावा करून त्यांनी काम दाखवले. आता जनता त्यांच्या पाठीशी राहणार हे नक्की आहे. आपल्याला अशाच उमेदवारांचा परिचय हवा असेल तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.